नमस्कार सर्वांना, राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रोजच्या 4 डेली यूज रांगोळ्या. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. तर प्रथमतः आपण शुक्रवार निमित्त लक्ष्मी पाऊल रांगोळी काढलेली आहे. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने बरोबर एस टाईप शेपमध्ये 2 एस काढून घेतले. तर बघू शकता बरोबर पावलांचा आकार तयार करून वरती आपण छोटी छोटी 5 अशी डॉट्स देऊन बोटेसुद्धा काढून घेतली आणि दोन्ही पावलांच्या मध्ये एक स्वस्तिकसुद्धा काढून घेणार आहोत. बरोबर काडीने ते बोटेसुद्धा थोडी थोडी प्रेस करून घेतली आणि दोन्ही बाजूंना 2-2 अशा आपण समांतर रेषा मारून घेणार आहोत. तर बघू शकता अगदी सोपी आणि सुंदर अशी ही आपली लक्ष्मी पाऊल रांगोळी आहे. मंदिरासमोर, तुळशीसमोर किंवा उंबऱ्यासमोरही खूप सुंदर दिसते. तर बघा दोन्ही रेषांना आपण एक एक तुरा काढून त्यावरती सुद्धा एक एक छोटे छोटे असे फूल बनवून घेतले आणि खाली रिकामी जागा तिथे सुद्धा आपण रेषा मारून त्यावरती आपण एक लांबन दिवा असा एक दिव्याचा शेप तयार करून घेणार आहोत आणि फुलांच्या मध्ये आणि पावलांच्या मध्ये सुद्धा रेड आणि येलो असे कॉम्बिनेशन डॉट्स देऊन घेतले आणि दिव्याच्या वरती सुद्धा आपण दिव्याची एक ज्योत काढून प्रकाश सुद्धा दाखवलेला आहे, जसे की दिवे लावलेले आहेत. त्यावरती सुद्धा रेड आणि ऑरेंज असे डॉट्स देऊन घेतले. तर बघू शकता अगदी सोपी आणि सुंदर अशी आपली ही लक्ष्मी पाऊल रांगोळी तयार झालेली आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. आता बघूया 2 नंबरची रांगोळी. ही सुद्धा डेली यूजसाठी सुंदर अशी बॉर्डर रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने 2-2 अशा रेषा मारून घेतल्या आहेत. मधल्या रेषा मोठ्या आणि बाजूच्या रेषा त्यापेक्षा छोट्या अशा रेषा मारल्या आणि ते क्रॉसमध्ये जॉईंट करून घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण दोन्ही रेषा एकमेकांना क्रॉस अशी जॉईंट करून घेतले. तर सुंदर अशी आपली एक नक्षी तयार झाली आणि दोन्ही बाजूंना आपण 2-2 असे व्हाईट कलरचे डॉट्स देऊन घेतले. त्यावरतीच थोडा कॉम्बिनेशन येलो कलर टाकून घेणार आहोत. झाकणाच्या साहाय्याने ते थोडेसे प्रेस करून घेतले आणि काडीने बरोबर ते राऊंड शेपमध्ये फिरवून घेतलेली आहेत. तर बघू शकता दोन्ही आपण असे केंद्रवर्तुळ तयार केले आणि बरोबरमध्ये एक लाईट ग्रीन कलरचा डॉट्स देऊन तर थोडासा प्रेस करून त्यावरती रेड कलर टाकून घेणार आहोत आणि बाजूच्या डॉट्समध्ये आपण येलो कलरसुद्धा टाकून घेतलेला आहे. तर बघू शकता दोन्ही बाजूंना आपण आणखीन 4-4 असे व्हाईट कलरचे डॉट्स देऊन त्यावरती सुद्धा एक सुंदर असे फूल तयार करून घेणार आहोत आणि बोटाच्या साहाय्याने थोडेसे प्रेस करून एक पाकळ्यांचा शेप तयार करून घेतला आणि बरोबर मध्ये डॉट्स काडीच्या साहाय्याने बाहेरच्या बाजूला ओढून घेतले. तर बघू शकता आपला सुंदर आणि सोपी अशी ही बॉर्डर रांगोळी तयार झालेली आहे. अगदीच ही उंबऱ्यासमोर किंवा तुळशीसमोरही खूप सुंदर दिसते. आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा. बघा आपला फायनल लुक रेडी आहे. आता बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. ही सुद्धा छोट्याशा जागेत छोटीशी अशी सुंदर फ्री हँड रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण एक व्हाईट कलरचे डॉट्स देऊन ते थोडेसे प्रेस करून काडीने त्याला एक फुलाचा शेप तयार करून घेतला आणि त्यामध्ये लाईट असा रेड कलर टाकून घेणार आहोत.
आणि बरोबरमध्ये एक येलो कलरचा डॉट्स दिलेला. आणि बाजूलाच एक तुरासुद्धा काढून घेतला. तुऱ्यावरती पानेसुद्धा काढणार आहोत. आणि बाजूलाच अगदी छोट्या छोट्या अशा कळ्यासुद्धा काढून घेतल्या. खालच्या बाजूला एक रेषा मारून त्यावरती सुद्धा आपण एक पाने काढून घेतलेली आहेत. आणखीन एक छोटीशी रेषा मारून पानांमध्ये आपण लाईट असा पोपटी कलर भरून घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा कलर कॉम्बिनेशन करू शकता. अगदी सोपी आणि सुंदर अशी आपली ही फ्री हँड रांगोळी आहे. तर बघा, दोन्ही कळ्यांमध्ये आपण येल्लो आणि रेड असे डॉट्स टाकून घेतले. हे बाजूच्याच रेषांवरती सुद्धा एक व्हाईट कलरचा डॉट्स देऊन काडीने थोडासा तो राऊंड शेप फिरवून घेतला. पानांवरती सुद्धा एक येल्लो कलरची रेषा मारून घेतलेल्या आहेत. अगदीच झटपट होणारी आणि सुंदर अशी ही कमी वेळेत काढणारी फ्री हँड रांगोळी आहे. छोटी पण सोपी सुंदर, नक्कीच ट्राय करा. आता बघूया 4 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण 4 डॉट्स व्हाईट आणि येल्लो असे कलर कॉम्बिनेशनमध्ये देऊन घेणार आहोत. झाकणाच्या साहाय्याने ते थोडेसे प्रेस करून काडीने बरोबर ते राऊंड शेप फिरवून घेतलेले आहेत. तर बघू शकता आपल्याला हे 4ही डॉट्स असे फिरवून घ्यायचे आहेत. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. अशा छोट्या आणि सुंदर नवीन डिझाईनच्या रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नियमित व्हिजिट करत राहा. आणि आजच्या सर्वच रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा. तर बघू शकता आपल्या रांगोळीमध्ये आपण 4ही बाजूंना केंद्रवर्तुळ काढून वरच्या बाजूला 3-3 अशा लाईन मारून घेतल्या. आणि जी मध्ये रिकामी जागा दिसते तिथे सुद्धा 3-3 असे व्हाईट कलरचे डॉट्स देऊन घेतले. अगदी सुंदर सोपी अशी, फक्त व्हाईट कलरमध्ये सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. खूप सुंदर असा लूक तयार होतो. आणि बघा, डॉट्सला आपण बोटाच्या साहाय्याने बरोबर एक फुलाच्या पाकळीचा शेप तयार करून घेतला. आणि बरोबर मध्ये एक येल्लो कलरचा डॉट्स देणार आहोत. तर आजचा संपूर्ण भाग तुम्ही बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशा छोट्या आणि नवीन डिझाईनच्या रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करत राहा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. अशाच नवीन रांगोळी घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत आपल्या रांगोळ्या बघत राहा. धन्यवाद. बाय बाय.